ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। भगवंतांनी भगवद्गीतेचा खरा उपदेश हा तिसऱ्या अध्यायापासून सुरू केलेला आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, योग म्हणजे पद्धती, कर्म म्हणजे कर्म करण्याची पद्धत स्पष्ट केलेली आहे. पहिला अध्याय म्हणजे अर्जुन स्वतःला व्यक्त करतो, जे काही आहे त्याच्या मनामध्ये भावभावना, काही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन असतील ते सर्व स्पष्ट करतो. त्याच्या लक्षात येतं की अरे, माझं ज्ञान म्हणा किंवा माझी बुद्धी ही परिपूर्ण नाही. या प्रसंगाला, या युद्धाच्या प्रसंगामध्ये निर्णय घ्यायला, म्हणून तो दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला भगवंतांना परिपूर्णतः शरण, भगवंतांना म्हणतो, भगवंत तुम्ही माझे गुरु आहात, तुम्हीच केवळ या स्थितीवर मला मार्गदर्शन करू शकता. तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मला ह्या स्थितीतून पुढे जाण्यासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी योग्य मार्ग स्पष्ट करा. मग भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून ज्ञान द्यायला सुरुवात केली. 11व्या श्लोकापासून तर 54व्या श्लोकापर्यंत भगवंत सांख्ययोग आणि बुद्धियोग हे दोन्ही स्पष्ट करतात. आणि 54व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत सांख्ययोगाचं आचरण करून, बुद्धियोगाचं आचरण करून मनुष्याची सर्वोच्च स्थिती मिळेल, ती सर्वोच्च स्थितप्रज्ञ आत्मसाक्षात्कारी पुरुषाची स्थिती भगवंतांनी स्पष्ट केली आहे 54व्या श्लोकापासून 72व्या श्लोकापर्यंत. तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाचा प्रश्न आहे, तो प्रश्न हे दर्शवतो की भगवंतांनी दिलेलं ज्ञान हे त्याला प्राप्त झालेलं आहे. पण त्याच्या मनात शंका आहे की मी नक्की काय करू? ज्ञान मार्ग अवलंबू का कर्मयोग अवलंबू? कर्म करू. कारण भगवंतांनी दोघं स्पष्ट केलेले आहेत दुसऱ्या अध्यायामध्ये. अर्जुनाची ही अल्पबुद्धी आहे, त्यामुळे त्याला भगवंत दृष्टिकोन पूर्णतः पचला नाही, पण कळलं की भगवंत म्हणतात ते योग्य आहे. म्हणून तो स्वतःच्या मनातील जी गोंधळलेली जी स्थिती आहे ती दूर करण्यासाठी भगवंतांना स्पष्ट शब्दात विचारतो, भगवंत तुम्ही मला सांगा, मी ज्ञानाचा मार्ग पत्करू का कर्माचा? अर्जुनाच्या पहिल्या श्लोकातून हे स्पष्ट होतं, जो कर्मयोगाची सुरुवात आहे. अर्जुन वाच जायसी जेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन किं कर्माणि घोरे मा नियोजयसी केशव. अर्जुन म्हणतो, हे भगवंता, तुम्ही कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे हे सांगता, तर हे केशवा, तुम्ही मला हे घोर कर्म करण्यासाठी का प्रवृत्त करता? अर्जुनाच्या दृष्टीने घोर कर्म करणं म्हणजे काय? हे युद्ध लढणं आणि युद्धामध्ये स्वतःच्या आप्तेष्टांचा वध करणं, गुरुवर्यांचा वध करणं, कुरुश्रेष्ठ पितामह भीष्मांचा वध करणं, नातेवाईक भावंड हे विरोधी पक्षात आहेत त्यांचा वध करणं म्हणजे नरसंहार आहे, ही हिंसा आहे.
असं अर्जुन मानतो. तो भगवंतांना म्हणतो, भगवंत तुम्ही जर ज्ञान आणतात, मग मला हे घोर कर्म करायला का लावता? तुम्ही मला ज्ञान प्राप्त कर आणि मोक्ष मिळव, हे का नाही स्पष्टपणे सांगत? यावरून भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात दिलेलं ज्ञान अर्जुनाला अंशा कळलेलं हे कळतं, पूर्ण कळलं नाही. असला प्रश्न विचारला नाही. मग भगवंत पुढच्या श्लोकापासून जेव्हा अर्जुन अधिक स्पष्ट करतो की त्याला नक्की काय पाहिजे आणि त्याची स्थिती काय, अर्जुन म्हणतो, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिमोहयसीव मे तदेकं वद निश्चित येन श्रेयोहम आप्नुयाम. भगवंत तुमची जी वाणी आहे, तुम्ही ज्या पद्धतीने मला स्पष्ट केलं, ती मला मोहात टाकते. मला कळत नाही नक्की काय करावं. बुद्धियोगाचं आचरण करावं का ज्ञान योगाचं आचरण करावं? सांख्ययोग आचरणात आणावं. भगवंत मला कळत नाही. तुम्ही मला एकच मार्ग स्पष्टपणे सांगा. जसं तुम्ही ऑर्डर द्या मला, शूट शूट ॲट दिस टार्गेट, असं म्हणू नका तुला योग्य वाटेल ते टार्गेटला शूट कर. नाही, मला कळत नाही, तुम्ही सांगा माझ्यासाठी काय योग्य आणि टार्गेट द्या, मी तो शूट करतो. तुम्ही सांगितलेला मी जातो. तो निर्णय घ्यायला अर्जुन पूर्णतः सक्षम नाहीये. म्हणून भगवंत जो उपदेश देतात हे पूर्णतः अर्जुनाला कळालेला नाही. म्हणून अर्जुन भगवंतांना स्पष्ट करून त्याच्या उपदेशाचं स्पष्टीकरण मागतो. भगवंत स्पष्टीकरण देतात. श्री भगवान उवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. भगवंत इथे स्पष्ट करतात दोन योग मार्ग. ज्ञान योग कोणासाठी आहे? चिंतनशील पुरुषांसाठी. आणि कर्मयोग कोणासाठी? ते या संसारात गुंतलेले आहेत. अशा लोकांसाठी कर्मयोग. कारण कर्मयोगामुळे काय होतं, तुमच्या वासना कमी होतात. तुम्ही निष्काम कर्म करतात, हळूहळू वासना कमी होतात, नवीन वासना निर्माण होत नाही, पण तुमचं वासनांचं लोड कमी होतं. मग असं तुम्ही करत करत तुम्हाला वैराग्य प्राप्त होतं. आणि काय होतं, तुम्ही चिंतनशील बन, जे ज्ञान प्राप्त झालंय त्याचं मनन करता, चिंतन करता, ध्यान साधना करतात आणि मग मोक्ष मार्गाला लागतात. ते एकाच मार्गावर अध्यात्म प्राप्तीचा एकच मार्ग, आत्मप्राप्तीचा एकच मार्ग. ह्या मार्गावरील हे दोन टप्पे आहेत. सुरुवातीला कर्मयोग आणि नंतर ज्ञानयोग. भगवंत इथे हे दोन्ही मार्ग स्पष्ट कर. भगवंत पुढे म्हणतात, न कर्म नामनारंभा नैष्कर्म पुरुषोस्नुते न च संन्यस्य ना देव सिद्धिं समधिगच्छति. भगवंत इथे कर्म करण्याचं महत्व स्पष्ट करतात. मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म करू शकतो. त्याचं शरीर, मन आणि बुद्धी उपयोगात आणून केवळ कर्म करू शकतो. म्हणून भगवंत प्रथम अर्जुनाला कर्म करण्याची सल्ला देतात. भगवंत कर्म करण्याचं महत्व स्पष्ट करतात. भगवंत म्हणतात, जो मनुष्य कर्म आरंभ सुद्धा करत नाही, तो मनुष्य किती जरी योग साधनामध्ये मग्न असला तरी सुद्धा तो कर्मरहित प्राप्त करू शकत. तसंच केवळ कर्मात्याग करून मनुष्याला परिपूर्ण टोटल सॅटिस्फॅक्शन, तो जे काम करेल त्याच्यामध्ये परिपूर्णता तो प्राप्त करू शकत नाही. कारण त्याने कर्माचा त्याग केलेला आहे. आणि दुसरा मनुष्य ज्याने कर्म सुरूच केलेलं नाहीये. भगवंत म्हणतात, असे दोन्हीही आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकत. कर्म सुरूच केलं नाही का?
कन्फ्युजन मध्ये कशाला भानगडपळा कर्म करायच्या, डायरेक्ट ज्ञान प्राप्त करू ना, म्हणून कर्म सुरू केलं नाही. आणि दुसरी गोष्ट, कर्म करतोय पण कर्माचा त्याग करत नाही. म्हणजे काय, कर्मामधील आसक्तीचा त्याग करत. कर्माशी आसक्त आहे, मी करतो माझ्यासाठी, माझ्यामुळे, अर्थयुक्त कर्म आहे. मनुष्यामध्ये 3 प्रकारच्या क्रिया घडत असतात. एकतर जगापासून संवेदना प्राप्त होतात, त्याचे ज्ञानेंद्रिय हे जगापासून संवेदना प्राप्त करतात, विषय वस्तूपासून संवेदना प्राप्त करतात, आणि त्याच्या अंतःकरणामध्ये, त्याच्या मनामध्ये त्या प्राप्त संवेदना क्रिया होते. त्याच्या ज्या व्यक्त वासना आहेत, ती मनोमध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनांचा, बुद्धीतील विचारांचा प्रक्रिया होते. आणि त्या प्रक्रियेचं आउटपुट हे कर्मेंद्रियांद्वारे जगाला प्रतिसादाद्वारे दिलं जातं. अशा प्रकारे इनपुट ज्ञानेंद्रियांद्वारे संवेदना, प्रोसेसिंग, मनबुद्धी आणि तुमच्या वासना, आणि आउटपुट म्हणजे कर्मेंद्रिय जगामध्ये तुम्ही क्रिया करता. ही मनुष्यामध्ये घडणारी स्थिती आहे. अशा प्रकारे कर्म हे घडत असतं. म्हणून भगवंत म्हणतात, जो कर्म सुरूही करत नाही, म्हणजे थोडक्यात संवेदना सुद्धा प्राप्त करत नाही, आणि जरी संवेदना प्राप्त झाला तरी त्याच्यामध्येच गुंतून राहतो आणि जगाला परिपूर्ण प्रतिसाद देत नाही, म्हणून तो आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकत नाही. थोडक्यात कर्म सोडून देणे आणि आसक्तीने कर्म करणे, अशा दोन्ही प्रकारे कर्म केलं तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार प्राप्त होणार नाही. हे थोडक्यात कर्म करणं आवश्यक आहे, आणि दुसरी गोष्ट ते सुद्धा निस्वार्थ कर्म, स्वार्थामध्ये न गुंतून जाता केलेलं कर्म. नंतर भगवंत पुढे म्हणतात, न कश्चनमपि जातो तिष्ठन्त्यकर्मकृत् कार्यते यवश कर्म सर्व प्रकृती जय गुणे हे. भगवंत स्पष्ट कर, कोणीही कधीही क्षणभरही कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. मनुष्य काय करतो, अचानक ठरवतो की नाही मी मोक्ष प्राप्त करेन, मी आता आध्यात्मिक मार्गात मार्ग, आणि काय आहे ते कर्म सोडून देतो, आणि स्वतःला साधू संत समजून तसे कपडे घालून मंदिरात जाऊन वगैरे वगैरे बाह्य गोष्टीचं आमंत्रण करून स्वतःला योगी समजतो. त्याचे जे कर्म आहेत त्याने केले पाहिजे, ज्याच्यासाठी त्याचा जन्म झाला आणि तो आतापर्यंत आयुष्य जगलेला आहे, त्याच्या काहीतरी लायबिलिटीज आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्या त्याने केटर केल्या पाहिजे. ते करणं आवश्यक आहे. ते सोडून देतो आणि अचानक संन्यास पत्करतो. भगवंत अशा लोकांबद्दल सांगतात की असं कोणी कर्म सोडून देऊ शकत नाही. नाही मला कर्म करायचं नाही, मी शांत बसतो, फक्त ध्यान करतो, असं होऊ शकत नाही. तुम्ही शांत बसून बघा काय होईल. काही वेळाने 2-3 डास येतील, मुंग्या येतील, त्या चावल्यावरती तुम्ही काहीच नाही केलं तर काय होईल. त्या अजून सर्व मित्रमैत्रिणींना बोलवून घेतील, म्हणतील चला आता आज आपली फिस्ट आहे, तुम्हाला संपवतील. तुम्ही म्हटलं नाही मी आज श्वासही घेत नाही, जगू शकाल. तुम्ही म्हटलं आज मी जेवत नाही, किती दिवस जगू शकाल. तुम्ही म्हटलं मी पाणी पित नाही, किती दिवस जगू शकाल. पण तुमचं शरीर, मन आणि बुद्धी जे काही करतं त्याला कर्म म्हणतात. ते कर्म जर तुम्ही पूर्णतः थांबवलं तर तुम्ही जगू सुद्धा शकत नाही, हे भगवंत इथे स्पष्ट करतात. कारण सर्व जीव मात्र जे कर्म करण्यासाठी, ज्याला प्रारब्ध वासना म्हणतात, त्या संपवण्यासाठी शरीर, मन आणि बुद्धी हे त्यांना प्रारब्ध वासना संपवण्यासाठी मिळालेलं आहे. तर अपरिहार्य, कोणत्याही परिस्थितीत मनुष्य त्या वासना संपवणं आवश्यक जे कर्म आहे
स्वधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार, त्याच्यामधील तीनही गुणांनुसार, 3 गुण कोणते? सत्व, रजस, तमस, याच्या ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणात प्रारब्ध वासना भोगून संपवण्यासाठी त्याला कर्म करणं आवश्यक आहे. भगवंत म्हणतात मनुष्य किंवा कोणताही जीव असहाय्यपणे ते कर्म करण्यासाठी प्रवृत्त होतो. का? बिकॉज ही इज मेड फॉर दॅट. तो त्याचं कर्म केल्याशिवाय जगू शकत नाही आणि मरूही शकत नाही. का? प्रारब्ध वासना. प्रारब्ध वासना ह्या त्याला उपभोगूनच संपवाव्या लागतात. देर इज नो वे आउट. किंबहुना तुमच्या प्रारब्ध वासना संपल्या म्हणजे तुमचा मृत्यू होतो. तुमचा मृत्यू झाला म्हणजे तुमचे प्रारब्ध वासना संपले असं नाही. मृत्यू केव्हा होतो? या शरीराचा मृत्यू केव्हा होतो? जेव्हा तुमच्या प्रारब्ध वासना संपतात. ज्या कारणासाठी तुम्हाला हे शरीर, मन आणि बुद्धी प्राप्त झालेलं आहे ते कारण परिपूर्ण झालं म्हणजे तुमचा मृत्यू होतो. हे सत्य. हे भगवंतांनी मागच्या अध्यायात. म्हणून कोणीही मनुष्य जिवंत राहण्यासाठी त्याला कर्म करणं आवश्यक आहे. आणि तो कोणतं कर्म करेल? ते त्याचा प्रारब्ध आहे, जो त्याचा स्वधर्म आहे, त्याच्यानुसार तो कर्म करण्यासाठी बांधील आहे. कारण निसर्गतः प्रवृत्तीने त्याला ते गुण दिलेत, त्यामुळे त्याला ते गुण जगणं आवश्यकच आहे. भगवंत पुढे स्पष्ट करतात, कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्था विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. भगवंत स्पष्ट करतात, जो मनुष्य कर्मेंद्रियांना संयमित करतो परंतु मनातल्या मनात इंद्रिय विषय भोगांचं स्मरण करत असतो. उदाहरणार्थ, आईस्क्रीम खायची इच्छा आहे, आईस्क्रीम तर खायला पाहिजे, मनात इच्छा, पण प्रत्यक्ष दुकानासमोरून जाताना किंवा काही प्रसंग आला तर नाही, मी आईस्क्रीम खात नाही. भगवंत अशा मनुष्याबद्दल म्हणतात की असा मनुष्य निर्बुद्ध आहे आणि तो विमूढ आत्मा आहे, तो मिथ्याचारी आहे. तुमच्या मनात इच्छा असेल तर एकतर तुम्हाला ती उकून संपवली पाहिजे किंवा ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. ही इच्छा फोल आहे, याला काही अर्थ नाही आहे, ही निरर्थक आहे, म्हणून डायरेक्ट कापून फेकून दिली पाहिजे. ती मनात तशीच राहायला नको. यू मस्ट अॅनिलेट ऑल युअर वासनास. कारण एकदा आली, तुम्ही थोडीफार उपभोगली, थोडीफार तशीच ठेवली, ती तशीच राहते, परत डबल वेगाने उफाळून येते. कधीतरी येईल, काही सांगता येत नाही. म्हणून आलेला आहे, चान्स मिळालेला आहे, संपवून टाका. एकतर उपभोगून संपवा किंवा ज्ञान प्राप्त करा. त्याच्यामधला फोलपणा काय? ती पोकळ आहे वासना, तिला अर्थ नाही, हे सत्य जाणा, म्हणजे आपोआप तुम्ही त्या वासनेपासून मुक्त व्हाल. दोनच मार्ग आहे, आणि 2 मार्ग सुद्धा तुमच्या प्रारब्ध वाचनेसाठी नाहीये. प्रारब्ध वासना ही उपभोगूनच संपवावी लागते, कसरी आहे. परंतु ज्या आगामी वासना आहेत, ज्या तुमच्यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये जीवानुजीवांमध्ये जन्मोनी जन्म झाला आलेले आहेत, त्यांच्यासाठी हा ऑप्शन आहे, किंवा ह्या जन्मामध्ये जमा केलेल्या वासनांसाठी ऑप्शन. प्रारब्ध वासनांसाठी नाही. प्रारब्ध वासना भोगूनच संपवाव्या लागतात, नो ऑप्शन. आणि ह्या कोणत्याही वासना तुम्ही म्हणू शकत नाही, अरे आता मी एक काम करतो, माझ्या वासना संपवतो. नथिंग लाईक दॅट हॅपन्स. इट कम्स नॅचरली बिफोर यू. अनुकूल परिस्थिती निर्माण झाली की नॅचरली आपोआप ती वासना तुमच्या समोर येते. चॉईस केली तर त्या वासनेपासून होत. रॉंग चॉईस केली तर वासनेमध्ये गुंतता, आणि एक वासना संपवण्याच्या नादात 10 वासना नवीन निर्माण करतात, आणि तुमचा वासनांचा बॅलन्स वाढत जातो, तुमच्यावरचा बोजा वाढत जातो, आणि तो कॅरी फॉरवर्ड होतो पुढच्या जन्मात. एक तर ह्या जन्मात भोगावा लागतो, शिल्लक राहिलेला पुढच्या जन्मात जातो.
देर इज नो ऑप्शन, देर इज नो वे आउट दॅट यू शुड रन अवे फ्रॉम दॅट. पण भगवंत म्हणतात की असा मनुष्य निर्बुद्ध आहे, बुद्धी नाही त्याला, मूर्ख आहे. त्याला विमूढ आत्मा म्हटलंय. मूढ म्हणजे काय? हलगर्जी आहे, मूर्ख आहे. आणि ते काय? कळतं पण वळत नाही. मूढ म्हणजे काय? कळतच नाही आहे असं. आणि विमूढ म्हणजे काय? कळतं पण वळत नाही, स्वार्थ, काही ना काही गोष्ट असते. त्याला विमूढ म्हटलेलं भगवंतानी. पण भगवंत म्हणतात की असा मनुष्य जो मनात इंद्रिय विषयभोगांचं स्मरण ठेवतो, सतत रिलिश त्याच्यामध्ये असते, पण तो ते चान्स झाला तरी पूर्ण करत नाही. म्हणून भगवंत त्याला विमूढात्मा म्हणतात. याच्या इतका महामूर्ख कोणी नाही. भगवंत पुढे म्हणतात, यस्त्विंद्रियाणि मनस साम्यारभतेऽर्जुन कर्मेंद्रियो कर्मयोगम असक्त विशिष्यते. कर्मयोगम असक्त म्हणजे काय? जो मनाने इंद्रियांना संयमित करण्यास प्रारंभ करतो. इंद्रिय म्हणजे स्थूल शरीर, याला मन नियंत्रित करते, कारण मन हे या स्थूल इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे. जे मनाचं नियंत्रण हे तुमच्या दशेंद्रियांवर असतं, ते बुद्धीचं नियंत्रण असतं. आणि बुद्धीवरती तुमच्या आणि वासनांवरती परब्रह्म परमात्मा परमेश्वर असं. असं स्थूल पासून सूक्ष्म पर्यंत हे नियंत्रणाची रेषा असते. वरून खालती ब्रह्म, वासना, बुद्धी, मन. ब्रह्म, वासना, बुद्धी, मन, इंद्रिय, ही हायरार्की. भगवंत म्हणतात, जो मनुष्य ज्याला कळलेलं आहे निष्काम कर्म करायला पाहिजे, जे भगवंतांनी मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं, तो काय करतो? सुरुवातीला अलिप्त होतो, स्वतःच्या प्रथम इंद्रियांवर नियंत्रण आणतो, इंद्रियांना विनाकारण विषय भोगांमध्ये गुंतू देत नाही, मनाला नियंत्रित करतो. आणि काय करतो? आसक्ती सोडतो, अटॅचमेंट. हा माझा आहे, हे माझ्यासाठी आहे, माझा मुलगा आहे, माझा जोडीदार आहे, माझे आई वडील, माझी गाडी आहे, माझं घर आहे. किती गोष्टी आपण माझा म्हणतो, त्याच्या मागेच फिरतो. की आसक्ती सोडून कर्म करा. तुम्ही कर्म करा, त्याच्या रिलेटेड कर्म करा, ते तर तुम्हाला ऑब्लिगेटरी आहेत, ते करणं आवश्यक आहे. परंतु कर्म करू नका, तुमचं कर्तव्य म्हणून कर्म करा. उदाहरणार्थ, माझा मुलगा आहे म्हणून मी करतो नाही, तो मुलगा आहे. तुमचं जे कर्तव्य आहे ते पाळण्यासाठी तुम्ही, तुमची इच्छा तुमच्या मुलापासून पूर्ण करण्यासाठी करू नका. पण जे आवश्यक आहे ते कर्तव्य तुम्ही पार पाडा. माझेपणा तुमतून काढून टाका. त्याला आसक्ती विरहित. प्रथम मनुष्य काय करतो? कर्मयोगाचं आचरण करणारा त्याची इंद्रिय नियमित करतो आणि मग आसक्ती सोडतो आणि कर्मेंद्रियांना कर्मयोगामध्ये व्यस्त ठेवतो. म्हणजे बुद्धी वापरून कर्म करण्यासाठी, त्याचं प्रारब्ध कर्म करण्यासाठी, त्याचं नित्य कर्म नैमित्तिक कर्म करण्यासाठी तो सतत व्यस्त ठेवतो. म्हणजे विनाकारण त्यांना डेव्हिएट होऊ देत नाही. कारण जे कंपल्सरी कर्म आहे, ज्यांना ऑप्शन ते कर्म तर करावे लागतील. आणि ते तुमच्या समोर आलेलं आहे, ऑपॉर्च्युनिटी आहे. वाय लूज युअर ऑपॉर्च्युनिटी? जस्ट ग्रॅब युअर ऑपॉर्च्युनिटी. आलेलं आहे, वेळ आहे, चान्स आहे, जस्ट टेक इट. कारण ते कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर झाल्याशिवाय तुम्हाला वासना संपवता येत नाही. ते कंड्युसिव्ह ऍटमॉस्फिअर ऑटोमॅटिक तुमच्या इथे निर्माण होतं. ती वासना पॉपअप होते मनामध्ये. का? कारण जगातून त्याच्या रिलेटेड संवेदना आलेल्या असतात. आणि मग जर तुमची बुद्धी नियंत्रणात असेल तर बुद्धी ही
तुमच्या भावभावनांना नियंत्रित करते आणि संवेदनांचा योग्य उपयोग करते आणि आउटपुट जे देते, जेणेकरून कर्मेंद्रियांद्वारे जगामध्ये जो रिस्पॉन्स जातो, तो रिस्पॉन्स तुमच्या वासना संपवण्यासाठी असतो. याला कर्मयोग म्हणतात. आणि ज्ञानयोग म्हणजे इनपुट होतं, संवेदना मनात येतात आणि बुद्धी उपयोग करून त्या संवेदना फोल येतात. त्याच्यासाठी काही विचार करायची किंवा जास्त काही करायची आवश्यकता नाही. म्हणून त्या संवेदना तिथेच संपवतात. पुढे कर्मेंद्रियांकडे सिग्नल जात नाही. म्हणून कर्मेंद्रिय विनाकारण कर्म करत नाही. जे अत्यंत आवश्यक कर्म आहे, असंच कर्म चिंतनशील पुरुष, ज्ञानी पुरुष करतो. बुद्धीच्या नियंत्रणाने कंप्लीट मन आणि संवेदनांवर फुल कंट्रोल. भगवंतांनी इथे म्हटल्याप्रमाणे तो कर्मेंद्रियांना कर्मयोगामध्ये व्यस्त ठेवतो. म्हणजे इनपुट, प्रोसेसिंग, आउटपुट देतो आणि कर्म करतो. पण कसे? आसक्ती रे. भगवंत पुढे स्पष्ट करतात, नियतम कुरु कर्म त्वम कर्मजयो यणः शरीर रचते न प्रसिद्धे कर्मणः. भगवंत म्हणतात, कर्म करणं तर श्रेष्ठ आहे, कर्म करणं तर अत्यावश्यक आहे. मग तू, आणि ते सुद्धा योग्य कर्म कर, तुझं कर्तव्य कर्म कर. पहिली गोष्ट, कर्तव्य करावं लागणार आहे, कारण ते कंपल्सरी आहे, ते केल्याशिवाय तुमची सुटका नाही. म्हणून करायचंच आहे तर कर्तव्य कर्म करा. आणि कर्म करायचंच आहे तर ते योग्य करा ना. म्हणजे रिझल्ट करेक्ट येतील. कर्म करायचंय तर कर्तव्य कर्म कर आणि स्वतःचं पालन पोषण कर्तव्य कर्म केल्याशिवाय करू नाही. हे भगवंत इथे स्पष्ट करतात. सो तुमचं जे कर्तव्य कर्म आहे ते अकर्मण, हे निष्क्रियतेने कर. म्हणजे काय? क्रिया कर, पण त्या क्रियेमध्ये गुंतून जाऊ नको. कारण तू जर क्रिया केली नाही तर तू सर्वाईव्ह सुद्धा होऊ शकणार नाही. तुला या जगामध्ये जगणं सुद्धा कठीण होईल. भगवंत पुढे म्हणतात, यथार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कांतेय मुक्त संग समाचर. भगवंत सांगतात, यज्ञ कर्म सोडून इतर कोणतेही कर्म केले तर ते तुम्हाला कर्मबंधनात गुंतवतात. म्हणजे काय? संसारामध्ये गुंतवतात, तुमच्या विषय वासना वाढवतात. कर्म केलं तरी हा प्रश्न आहे. तुम्ही जर आसक्तीयुक्त कर्म केलं तर काय होणार? तुम्ही त्याच्यामध्ये गुंतणार. यज्ञ कर्म म्हणजे काय? आसक्ती रहित कर्म. आसक्ती ही कर्मामध्ये सुद्धा नको आणि कर्म नको, माझं कर्म आहे म्हणून सुद्धा नको. आणि मी करतोय म्हणून सुद्धा नको. त्याला आसक्तीरहित कर्म म्हणतात, निस्वार्थ कर्म म्हणतात. मनुष्य असं जेव्हा कर्म करेल तेव्हा त्या कर्म म्हणतात. यज्ञ कर्म म्हणजे काय? यज्ञ म्हणजे काय? आसक्तीरहित कर्म करणे. कोणती इच्छा न धरता इच्छारहित कर्म म्हणजे यज्ञ कर्म. जेव्हा मनुष्य यज्ञ करेल तेव्हाच तो कर्मबंधनांमध्ये गुंतणार नाही. तो जेव्हा यज्ञ कर्म करेल म्हणजे आसक्ती रहित, इच्छारहित कर्म कर. आता तुम्ही म्हणाल म्हणजे आसक्ती रहित, ठीक आहे, आता सांगितलं तुम्ही आसक्ती म्हणजे काय, मी माझं म्हणून. मग इच्छा रहित कसं? इच्छा नसेल तर मी कर्मच कसं काय करणार? इच्छा नसलं तरी आहे ना, तुम्हाला कर्तव्य कर्म आहे, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. म्हणून तुम्ही कर्तव्य कर्म करा.
तुमचं कर्तव्य जाणा, तुमचा स्वभाव जाणा, तुम्हाला हा जन्म कशासाठी मिळालाय हे समजून घ्या आणि तो परिपूर्ण करण्यासाठी तुम्ही कर्म करा. तुमच्या स्वभावानुरूप कर्म करा, त्यामुळे तुमच्या वासना संपतील. भगवंत म्हणतात असं जेव्हा कर्म करतो मनुष्य आसक्ती रहित होऊन, तेव्हा त्याला यज्ञ कर्म म्हणतात. आणि जेव्हा मनुष्य यज्ञ कर्म करतो तेव्हा त्या कर्मांमुळे जे काही निर्माण होतं ते निर्मितीच्या बंधनात तो गुंतत नाही. का? कारण ते कर्म केल्याने त्याची ती वासना संपते. त्यामुळे त्या वासनापासून दुसऱ्या वासना निर्माण न झाल्यामुळे तो बंधनात गुंतायचा काही प्रश्न उद्भवत नाही. इज फ्री ऑफ एनी काइंड ऑफ थिंग्स विच कम्स आउट ऑफ हिज ओन कर्म. त्याच्या ऍक्शन कुठले आउटपुट दिलं तरी त्याच्यात तो गुंतत नाही. का? कारण त्याने आसक्तीरहित कर्म केलं आणि यज्ञ कर्म केलं. स्वतःची कोणती स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी कर्म केलेलं नाही. म्हणून भगवंत म्हणतात तू असे कर्म कर, त्यामुळे तू कोणत्याही प्रकारे कर्मबंधनांमध्ये येणार नाही. भगवंत पुढे म्हणतात सयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतीः अनेन प्रसविष्यध्वम् एषवोस्त्विष्ट कामधुक्. भगवंत इथे अशा कर्मचं आउटपुट स्पष्ट करतात. काय होईल? आता इथे प्रजाचा रेफरन्स घेतला भगवंतांनी. का? प्रजापती हे मानवतेला मार्गदर्शन करणारे गुरु मानले जातात. त्यांनी हे सर्व जगाला ऑर्गनाइज करण्याचे सिस्टम्स निर्माण केला आणि प्रथम ज्ञान जे आवश्यक आहे ते दिलं. म्हणून त्यांना जनक म्हणतात. पण भगवंत म्हणतात प्रजापतींनी सांगितलेलं काय? यामुळे तुझी उन्नती होईल. अशा प्रकारे कर्म केल्याने आसक्ती रहित होऊन यज्ञ कर्म केल्याने तुझी उन्नती होईल. का? कारण तू गर्भबंधनामध्ये गुंतणार नाही आणि हीच तुझ्या इच्छापूर्तीची कामं देणं आहे. म्हणजे इनडायरेक्टली तुझ्या इच्छा पूर्ण होतीलच. तू इच्छारहित कर्म केलं तर तुझा स्वभाव काय त्या स्वभावाप्रमाणे तुझं जगेल, तू जगशील आणि तुझ्या इच्छा पूर्ण करशील. पण भगवंत म्हणतात ही जी पद्धती आहे कर्मयोग करण्याची, ही पद्धतीच तुला तुझ्या कर्मबंधनांमधून दूर नेईल आणि हीच पद्धती तुला मोक्ष प्राप्तीपर्यंत घेऊन येईल. आणि ही पद्धतीच काम देणं होईल. कोणती? यज्ञ कर्म करणे. अशा प्रकारे भगवंत कर्म करण्याच्या पद्धतीपासून, कर्मापासून मुक्त कसं व्हायचं, आसक्तीरहित कर्म करा, यज्ञ कर्म करा हे स्पष्ट करतात. आणि त्याचा परिणाम काय होईल? तुम्ही तुमच्या वासना संपवा आणि हळूहळू तुमचं मन शांत होईल. शांत मन तुमच्या इंद्रियांवर अधिक नियंत्रण ठेवू शकते. सो यू हॅव गॉट अ बेटर प्रोसेस कंट्रोल ऑन लाईफ. तुमचं जीवनावरती तुमचं नियंत्रण प्राप्त होईल. पण हळूहळू तुम्हाला कळतं ते वळायला सुरुवात होईल. हे भगवंतांनी स्पष्ट केलं. पुढे जे भगवंतांनी निष्काम करून स्पष्ट केलं ते आपण पुढील सत्रात घेऊया. हरिओम.